लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जात आहे आणि दरम्यान राज्य सरकारनं या योजनेमध्ये सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. 940 रुपयांचे सिलेंडर 1600 रुपयांनी विक्री. ग्राहकांची लूट सुरूच आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसह 50,000 प्रोत्साहनपर लाभांसाठी तुम्हाला आजच एक काम करावे लागेल, तरच तुम्हाला लाभ मिळेल. बघूयात मोठी अपडेट पुढे याच व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सवाल. तहसीलदारांना निवेदन. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. 15,000चे अर्थसहाय्यांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाईन अर्जांचे आवाहन करण्यात आले. 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवावे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मक्का खरेदी करण्याची मागणी. भारतीय किसान संघाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार. 208.88 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान उद्या सकाळी जमा होणार. इंधन गॅसची चिंता करू नका, 30 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली महत्त्वाची बैठक. गॅस सिलेंडर घेण्यासाठी आज देखील बीड शहरामध्ये नागरिकांची गर्दी दिसली आहे कायम. मोठी खुशखबर. जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वर्ग 22वा हप्ता 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. जालना जिल्ह्यातील अपडेट. मालकी नसताना देखील मालमत्ता कर पावतीवर मिळेल आता तुम्हाला घरकुल. महानगरपालिका आयुक्तांसोबत विशेष बैठक झाली. गावठाण गुंटेवारीतील नागरिकांना मोठा दिलासा. राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. फुलाचा बाजार चमकला. मोगरा, गुलाब, झेंडू महागले. फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मोगरा 900 रुपये, गुलाब 150 रुपये किलो असे आहेत फुलांचे भाव या ठिकाणी बघू शकतात. ई-केवायसी साठी वृद्धांची पायपीट. योजनेपासून वंचित राहण्याची भीती. राशन कार्डांवरील धान्य योजना, शेतीसाठी मिळणारे विविध अनुदान, गॅस बुकिंग, इतर शासकीय लाभांसाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. ई-केवायसी केली नाही तर या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. CCIला मुदतवाढ. मात्र शेतकऱ्यांकडे मालच नाही. शेतकऱ्यांना हंगामात मिळाला नाही हमीभाव. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तींचा, स्त्री असो की पुरुष, नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला शासनाकडून एकरकमी 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये एकच अट आहे, 18 ते 60 वयोगटातील मृत व्यक्ती असायला हवी. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 1,54,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा झाले. मात्र ई-केवायसी अभावी अनेकांना फटका बसला. हॉटेल व्यवसायांचा दणका. आता केवळ चुलीचा आधार. अनेकांनी व्यवसाय ठेवले बंद. इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर वाढला. हॉटेल कामगार बसून आहेत गॅस एजन्सीच्या दारात. भीतीने वाढली गर्दी. तापमानातील चढउतार. तरी देखील पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. ऑगस्ट सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि 33% अधिक नुकसान झालेल्या 8,597 खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप देखील 3,46,99,049 रुपयांची मदत जमा झाली नाही. तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी अडकले असून तहसीलदार कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहेत. अतिवृष्टीच्या मदतीला ई-केवायसीचा खोडा. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. हरभरा काढणीला वेग. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत. 20 ते 25% गतवर्षीच्या तुलनेत हरभरा पेरणीमध्ये वाढ झाली. एकरी केवळ 2 ते 3 क्विंटल तर काही ठिकाणी 5 ते 6 क्विंटल इतकेच उत्पादन मिळत आहे.
कर्जदाराने हप्ते थकविले तर जमीनधारकांकडून होणार आता वसुली. कर्जांच्या करारात देखील संयुक्त जबाबदारी निश्चित. आर्थिक दक्षता पाहूनच जमीनदार व्हावे. सावित्रीच्या लेकीच्या खात्यामध्ये 17.45 लाख. दत्तक पालक योजनेअंतर्गत 5,817 मुलींना लाभ मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट. 1,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन 22वा हप्ता वितरित करण्यात आला. 2,000 रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. 25 दिवसाच्या आत दुसरे सिलेंडर नाहीच मिळणार. लातूर जिल्ह्यात गॅस एजन्सीचा साठा. तपासणीसाठी 10 पथके. सोन्याच्या दरामध्ये 1,442 तर चांदीच्या दरामध्ये 6,180 रुपयांची घसरण. ग्राहकांना दिलासा. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा स्थानिक बाजारपेठेवर मोठा परिणाम. सध्या सोन्याचे दर 3% जीएसटीसह 1,64,079 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले, तर चांदीमध्ये 1,030 रुपयांची वाढ होऊन तो आता प्रति किलो 2,83,250 रुपयांवर पोहोचला आहे. जनगणनेमध्ये ओबीसीचा वेगळा रकाना टाकावा. राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी विनंती. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेंचा इशारा देण्यात आला. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीमध्ये घट. भविष्याची चिंता. वाशिम जिल्ह्यातील 77 प्रकल्पामध्ये सरासरी 32.18% एवढा पाण्याचा साठा आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभांपासून वंचित महिलांना ई-केवायसीची पुन्हा एक संधी मिळाली. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी. 2,15,000 शेतकऱ्यांना पीएम किसानचा 22वा हप्ता. ई-केवायसी न करणारे शेतकरी राहत आहेत वंचित. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. थकबाकीमुळे शहरांचा पाणी पुरवठा बंद करणार. 23 मार्चपासून पुरवठा खंडित करण्याची शक्यता. सिलेंडर बुकिंगचा नंबर नॉट रिचेबल. सिलेंडरसाठी नागरिकांची धावाधाव. बुकिंग आणि ई-केवायसीची सक्ती. शेतकऱ्यांचा गहू काढणीला वेग. हार्वेस्टरचा वाढता वापर. उत्पादन घटल्यामुळे शेतकरी चिंतेत. तंत्रज्ञानामुळे वेळ आणि खर्चांची बचत. 2,000 ते 2,500 रुपये हार्वेस्टरला एकरी दर आहे. तब्बल 25,000 लाडक्या बहिणी पुढील हप्त्यांसाठी अपात्र. 230 पुरुषांनी उचलला लाभ. पडताळणीत उघड. ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट. आता तुम्हाला कुठूनही राशन घेता येणार. दुकानदारांचा कोटा वाढणार. येत्या 1 एप्रिलपासून मागणीनुसार अतिरिक्त कोट्यांचा साठा वाढणार आहे. दिव्यांग लाभार्थीयांनी UDID कार्ड जमा करावे, अन्यथा 2,500 रुपयांचा लाभ त्यांचा बंद होईल. पर्याय म्हणून चूल पेटली, मात्र पदार्थांची संख्या घटली. अडचणीत देखील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी हॉटेल चालकांची धडपड. ई-केवायसी पाहणी. ॲप ठप्प. शेतकरी दुहेरी संकटात. सध्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला सुमारे 5,100 रुपये प्रति क्विंटल भाव आहे, तर हमीभाव 5,875 रुपये. तर तुरीला 6,200 रुपये भाव आहे, तर हमीभाव 8,000 रुपये इतका दर मिळत आहे. सावधान. ई-केवायसी न केल्यास योजनेचे अनुदान बंद होणार. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक. निराधार योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट. RT प्रवेशासाठी आता 18 मार्चपर्यंत मुदतवाढ. 1 किलोमीटरची अंतराची अट आता रद्द करण्यात आली. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी ही नोंदणी तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजेच की ही नोंदणी तुम्हाला करावीच लागणार. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रिस्टेक ॲपवर डिजिटल नोंदणी करणे बंधनकारक आहे आणि या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांचे नाव आणि जमिनीचा तपशील नोंदवला जाईल. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसह 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभांसाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास शेतकरी या योजनेच्या फायद्यांपासून वंचित राहू शकतात. मिल क्वालिटीसह सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरामध्ये उसळी. एकाच दिवसामध्ये 700 रुपयांची वाढ. वाशिममध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीनला दर आहे.
केळी द्राक्ष उत्पादकांना हेक्टरी 3 लाखांची नुकसान भरपाई द्या, शालेय पोषण आहारामध्ये केळींचा समावेश करा, अशी शेतकरी मागणी करीत आहेत. द्राक्ष पंढरीमध्ये बेदाणा उद्योगाला घरघर उत्पादनात 60% घट. बेदाणा प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले 50 किलो गंधकाच्या गोणीचे दर 1200 रुपयांवरून थेट 3200 रुपयांवर पोहोचले आहेत. रब्बी पिकाची सुधारित पैशेवारी 67 पैसे जाहीर करण्यात आली.